नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा दृष्ट्वामि शमं च विष्णो नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं दीप्तविशालनेत्रम् आत्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो नभस्पृशं दीप्तमनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो नभस्पृशं दीप्तम् अनेकनेत्रं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितान्तरात्मा धृतिं न विन्दामि शमं च विष्णो विष्णो नभस्पृशं दीप्तम् अनेकवर्णं व्यात्ताननं दीप्तविशालनेत्रं त्वां दृष्ट्वा प्रव्यथितान्तरात्मा धृतिं च शमं न विन्दामि। हे विष्णु विष्णु व्याप्तौ, हे विष्णू म्हणजे हे व्यापक असणाऱ्या परमात्मन, हे व्यापक असणाऱ्या देवा, नभस्पृशम आकाशाला स्पर्श करणाऱ्या, दीप्तम अत्यंत प्रदीप्त झालेल्या, अनेक वर्णम नाना वर्णांनी युक्त असणाऱ्या, व्यात्ताननम आननम म्हणजे मुख, व्यात्त म्हणजे उघडलेलं आहे, व्यात्ताननम ज्यात उघडलेली आहेत मुखे अशा, दीप्त विशाल नेत्रम ज्याचे नेत्र हे अत्यंत प्रदीप्त आणि विशाल आहेत अशा, त्वाम दृष्ट्वा अशा तुला पाहिल्यानंतर, प्रव्यथित अंतरात्मा, अंतरात्मा म्हणजे माझा अंतकरण, हे प्रव्यथित अंतरात्मा अत्यंत प्रकर्षाने व्यथित किंवा पीडित क्लेशाला प्राप्त झालेला आहे, असा त्वाम दृष्ट्वा अशा तुला पाहिल्यानंतर अंतकरण पीडित झालेला मी, धृतीम च शमम न विंदामी, धृती म्हणजे हे तुझं विश्वरूप पाहत असताना माझा जो धीर सुटलेला आहे त्या धैर्याला मी न विंदामी, ते धैर्य मला आता प्राप्त होत नाही, च आणि शमम न विंदामी, आणि या ठिकाणी मनाला शांतता किंवा समाधान मला प्राप्त होत नाही। अशा प्रकारे अर्जुन सांगतो की हे देवा, आकाशाला भिडणाऱ्या असे तुझे अनेक वर्णांनी युक्त असणारे, नाना प्रकारचे वर्ण असणारे, ज्यात आपली मुख पसरलेली आहेत, ज्याच्यामध्ये विशाल आणि प्रदीप्त असे नेत्र आहेत, अशा तुझ्या या भयंकर स्वरूपाला पाहिल्यानंतर माझा अंतकरण अत्यंत व्यथित झालेला आहे, मी धैर्य धारण करू शकत नाही आणि माझ्या मनाला कोणत्याही प्रकारचं समाधान किंवा शांती मिळत नाही, असा अर्जुन भगवंताला हे विश्वरूप पाहिल्यानंतर सांगतो। भाष्य, नभस्पृशम द्युस्पर्शम इत्यर्थः, नभस्पृशम म्हणजे स्वर्गापर्यंत ज्याचा स्पर्श झालेला आहे, म्हणजे स्वर्गापर्यंत भिडलेला आहे असा, दीप्तम प्रज्वलितम जे विशेष करून प्रज्वलित झालेला आहे, अनेक वर्णम अनेके वर्णाः भयंकराः नाना संस्थानः यस्मिन् त्वयि तम त्वाम अनेक वर्णम, अनेक वर्ण की जे वर्ण भयंकर आहेत, नाना भयंकर असणाऱ्या नाना प्रकारच्या रचना ज्यामध्ये आहेत अशा तू, व्यात्ताननम व्यात्तानी विवृतानी अननानी मुखानी यस्मिन् त्वयि तम त्वाम व्यात्ताननम, ज्याच्यामध्ये व्यात्त म्हणजे विवृत्त म्हणजे उघडलेली आहेत मुख ज्याच्यामध्ये, त्याला म्हणतात व्यात्ताननम, दीप्त विशाल नेत्रम दीप्तानी प्रज्वलितानी विशालानी विस्तीर्णानी नेत्रानी यस्मिन् त्वयि तम त्वाम दीप्त विशाल नेत्रम, ज्याच्यामध्ये तुझी अनेक असणारी विशाल असणारी आणि दैदिप्यमान प्रज्वलित असणारी आग ओकणारी असे तुझे जे नेत्र आहेत ते नेत्र नेत्र आणि दृष्ट्वा अशा तुझ्या ह्या विश्वरूपाला किंवा तुझ्या विश्वरूपाच्या अंतर्गत असणाऱ्या ह्या भयंकर मुखांना पाहून, प्रव्यथिता अंतरात्मा, प्रव्यथिता अंतरात्मा
नाम मनः यस्य सहा अहम प्रविथितांतरात्मा सन. प्रविथित झालेला अंतरात्मा म्हणजे माझं मन, आत्मा म्हणजे मन, माझं मन अत्यंत व्यथित झालेलं आहे असा मी आता त्वाम दृष्ट्वा तुला पाहिल्यानंतर धृतीम नाम धैर्यम न विंदामी न लभे शमम च उपशमम मनस्तुष्टीम. हे विष्णू अशा तुला मी पाहिल्यानंतर मला धैर्य प्राप्त होत नाही, तसंच मला माझ्या मनाला समाधान किंवा संतुष्टता प्राप्त होत नाही. आता भगवान माऊली या संबंधाने सांगतात. ठेली महाकाळेशी हाटे तटे तैशी किती एके मुखे रागिटे इही वाढोनिया धाकुटे आकाश केले. महाकाळेशी हाटे तटे, ही जी मुख आहे तुझी, ही मुख पाहिली तर जणू काही महान असणारा काळ म्हणजे प्रलय काळ की जो सर्वांना गिळंकृत करतो, त्याच्याशी जणू काही हाटेतटे, त्याच्याशी जणू काही युद्ध करतात किंवा लढाई करतात किंवा त्याच्याशी हाटेतटे म्हणजे त्याच्याबरोबर स्पर्धा करतात. म्हणजे महाकाळाच्याही पेक्षा भयंकर अशी तुझी मुख आहे. पर ते मुख एक नाही, तैशी किती एके मुखे रागीटे, अशी तुझी कित्येक रागीट म्हणजे क्रोधाच्या आवेशाने युक्त असणारी अशी तुझी मुख आहे. आणि ही मुख म्हणजे काही साधारण नाही, किती विशाल आहेत. तर ही वाढवून या ही मुख जेव्हा उघडतात आणि त्यांची वाढ पाहिली ती इतकी मोठी होतात की भगवान परमात्मन तू जेव्हा तोंड वाचतो आ करतो तेव्हा ह्या तोंडाने इतके वाढ झाली की वाढवून या आकाश धाकुटे केले, आकाशसुद्धा लहान केलं. म्हणजे आकाशापेक्षाही तुझी मुख ही अधिक विस्तारपूर्ण अशा प्रकारची आहेत. गगनाचेनी वाडपणे नाकळे त्रिभुवनीच्याही वारिया न वेटाळे ययाचेनी वाफा आगी जळे कैसे धडाडीत असे. गगनाचेनी वाढपणे, आता समजा मुख किती मोठं उपमा द्यायची झाली तर आकाश सर्वात मोठं आहे. आकाशामध्ये सर्व हे विश्व मावलेलं आहे. परंतु गगनात आकाशाचं कितीही वाढपण म्हणजे कितीही मोठा विस्तार झाला तरीसुद्धा नाकळे, तरीसुद्धा हे मुख जे आहेत त्या आकाशसुद्धा त्याच्यापुढं आकाश त्याला आकळू शकत नाही. म्हणजे कितीही विस्तारित झालेला आकाश त्याच्यापुढं पुरे पडू शकत नाही. म्हणून म्हणतात की गगनाची वाढपणे नाकळे त्रिभुवनीच्याही वारिया न वेटाळे. आता सगळी त्रिभुवन आहेत आणि त्या त्रिभुवनामधून सगळ्याकडून जरी वारा वाहू लागला तरी न वेटाळे, तरी ही मुख जी आहेत ती मुख वेढली जाऊ शकत नाही. म्हणजे त्रिभुवनातून येणाऱ्या वाऱ्याच्या कक्षेच्याही बाहेर अशा प्रकाराने ह्या मुखांचा विस्तार झालेला आहे. त्याने ते वेटाळली जाऊ शकत नाही, वेष्टिली जाऊ शकत नाही. ययाचेनी वाफा आगी जळे. आता म्हणतात ह्या मुखातून ज्या नुसत्या वाफा येतात त्या वाफा इतक्या उष्ण आहेत की अग्नी सगळ्यांना जाळणारा, पण अग्नीलाही जाळतील एवढ्या मोठ्या त्याच्या इतक्या उष्ण अशा त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ह्या वाफा आहेत. तेवीची एका सारिखे एक नव्हे येथ वर्णावर्णाचा भेदू आहे होका जे प्रळयी सावावो लाहे वन्ही याचा. बरं ही मुख काय एक आहे का असं मुख की ते मुख इतके आहेत एका आणि ती एका सारिखे एक नव्हे. एका मुखासारखं दुसरं मुख नसून येथ वर्णावर्णाचा भेद आहे आणि प्रत्येकात रंगारंगाचा भेद आहे. म्हणजे काही मुखामध्ये जर हरितवर्ण पित्तवर्ण असेल, दुसऱ्यामध्ये रक्त, तिसऱ्यामध्ये श्वेत, अशा प्रकारचे अनेक वर्ण ह्या मुखामध्ये दिसून येतात. येथं वर्णावर्णाचा भेद आहे, प्रत्येक वर्ण वेगवेगळा ह्या मुखामध्ये आहे. इतकं उष्ण आहे की ज्या वेळेला हो का किंवा असं सुद्धा म्हणता येईल की जे प्रळयी वन्ही याचा सावावल आहे. ज्या वेळेला प्रलय काळ होतो त्या प्रलय काळामध्ये त्या अग्नीला सगळं जाळायचं असतं, पण सगळं जाळण्याचं सामर्थ्य अर्जुन कुठून मिळवतो? याचा सावावो, या तुझ्या मुखाचा
तुझ्या मुखातून बाहेर पडणाऱ्या ज्या वाफा आहेत त्याच्यातून उत्पन्न होणारी जी उष्णता आहे, जणू काही ह्या उष्णतेचं साह्य घेतो, तेव्हा प्रळयकालचा अग्नी ह्या संपूर्ण जगाला जाळू शकतो. म्हणजे इतकं तुझ्या मुखातलं तेज आहे. जयाची अंगीची दीप्ती एवढी, जे त्रैलोक्य की जे राखोंडी, की तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. जयाची अंगीची, ज्या विश्वरूपाच्या अंगामध्ये एवढी दीप्ती, इतकं तेज आहे की त्रैलोक्य की जे राखोंडी, ह्या संपूर्ण त्रैलोक्याची ते राखोंडी की जे राख करू शकेल, एवढं त्या परमात्म्याच्या मुखातील असणाऱ्या वाफेच्या ठिकाणी एवढं मोठं तेज आहे. बरं, नुसतं एवढ्या तेजानेच जगाला जाळू शकतो, पण त्याच्यात पुन्हा काय आहे, तयाही तोंडे आणि तोंडी दात दाढा. पुन्हा त्याला पुन्हा तोंड आहेत. नुसत्या अंगच्या तेजानेच एवढं करू शकतो, त्याला पुन्हा काय आहेत, तोंड आहेत. बरं, तोंड आहेत नुसते नाही, तोंडी दात दाढा, आणि त्याच्या तोंडामध्ये अनेक प्रकारचे दात आणि त्या प्रत्येक तोंडामध्ये असणाऱ्या कराळ विक्राळ अशा प्रकारच्या दाढा आहेत की ज्या सर्वांचा संहार करण्यासाठी पुढं सरसावलेल्या आहेत. कैसा वारया धनुर्वात चढला, समुद्र की महापुरी पडिला, विषाग्नी मारा प्रवर्तला, वडवा नळाचा. कैसा काय म्हणजे हे कसं म्हणावं, याला याची उपमा सांगतात. जर कैसा, अहो हे कसं आहे, जणू काही वारया धनुर्वात चढला, जणू काही वारा जो आहे ना, आता वारा म्हणजे वात, आणि त्या वाताला पुन्हा काय झाला, धनुर्वात झाला. म्हणजे धनुर्वात झाला की माणसाचा अंग जसं वाकडं तिकडं होतं, त्याप्रमाणे ह्या वाऱ्याला जणू काही धनुर्वात चढलेला आहे, असं हे तुझं विश्वरूप आहे. समुद्र की महापुरी पडिला, किंवा अगोदरच समुद्र आहे आणि त्या समुद्र पुन्हा कशात पडला, महापूर आला, अशा प्रकारची स्थिती आहे. विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळाच्या, किंवा वडवा नळाच्या म्हणजे वडवा नळ म्हणजे समुद्रावर लागलेला जो अग्नी आहे, त्या वडवा नळाच्या साह्याने विषाग्नी म्हणजे विषरूप अग्नी जो आहे समुद्रमंथनातून उत्पन्न झालेलं, हे जे काळकूट विष आहे ते सगळ्यांना जाळत होतं. आणि त्याच्यात पुन्हा साह्य कोण झाला, वडवा नळ म्हणजे समुद्रामध्ये लागलेला अग्नी, हा त्यांना जसा अधिक साह्य व्हावा असं झालेलं आहे. हळाहळ आगी पियाले, नवल मरण मारा प्रवर्तले, तैसे संहार तेजाया झाले, वदन देखा. आता हळाहळ विष म्हणजे हलाहल विष, म्हणजे देव दानवानी केलेल्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेलं जे काळकूट विष, त्याला म्हणतात हळाहळ विष, हलाहल विष. आणि त्या हलाहल विषाने काय केलं, पुन्हा त्यांनी आणखी अग्नी पियाले, आणि ते कोण घेतलं, हळाहळ विष कोणी घेतलं, आणखीन अग्नी पियाले म्हणजे अग्नीनं पुन्हा प्राशन केलं. अग्नीच सगळ्यांना जाळतो, काळकूट विषही सगळ्यांना जाळतं, परंतु अग्नीनं आणखीन काळकूट विष प्राशन केलं, म्हणजे त्याचं अधिक साह्य घेतलं. आणि मग आता कोण राहणार आहे इथं, कोणीतरी एकतरी जीवजंतू राहील का त्याच्यातून. अगोदरच काळकूट विष, पुन्हा त्याला अग्नी साह्य, किंवा अगोदरच अग्नी आणि त्याला काळकूट विष साह्य. नवल मरण मारा प्रवर्तले. अजून दुसरं म्हणतात, हे एक आश्चर्य आहे की मरण मारा प्रवर्तले. आता मरण आहे ना, ते मरण काय झाले, जणू काही सगळ्यांना मारण्यासाठी प्रवृत्त झालं, म्हणजे उद्युक्त झालं. मरणाने ठरवलं का आता सगळ्यांना मारायचं. मग मरणाने जर ठरवलं सर्वांना मारायचं, तर आता त्याच्यातून कोण वाचेल, अर्थात कोणीही वाचण्याची शक्यता नाही. तैसे संहार तेजाया झाले, वदन देखा. तर ते म्हणतात तसं हे संहारक तेज आहे, विश्वरूप भगवंताच्या अंगावरच्या कांतीनंच ते हे सर्व जग जळून जाईल, भस्मसात होईल, अशी त्याची योग्यता आहे. परंतु त्याच्या ठिकाणी काय, त्या संहार करण्यासाठी त्याच्या अंगावर असणारं तेज ते संहार करण्याला समर्थ आहे. परंतु या झाले वदन देखा, त्याला पुन्हा काय आलं, त्या तेजालाही पुन्हा तोंड प्राप्त झालं, म्हणजे आता तोंडाने आणखी त्यांचा तो नाश करणार, अशा प्रकारची स्थिती आहे. परी कोणे माने विशाळ, जैसे तुटलिया अंतराळ,
आकाशाशी कवळ पडवून ठेले. आता म्हणतात ते वदन मुख आहे, पण ते मुख किती मोठे आहे, तर येणे माने इतक्या प्रमाणात ते विशाल आहे किंवा इतक्या प्रमाणात ते व्यापक आहे. ते कसं त्याचं सांगतात, जैसे अंतराळ तुटलिया, जसं आकाश आहे आणि ते आकाशच तुटून पडलं, तर आकाशाशी कवळ पडून ठेले. आकाश तुटून पडलं आणि त्या आकाशाला म्हणजे इतकं महान आकाशाला जसं कवळ पडून ठेले, त्याला एखादं भगदाड किंवा छिद्र त्याला पडावं, आकाशाला छिद्र, आकाश तुटून बाजूला पडलं आणि त्याला काय पडलं, छिद्र पडलं, भोग पडलं. त्याप्रमाणे या ठिकाणी स्थिती झालेली आहे की इतकं विशाळ अशाला अंतराळ आणि त्याच्यातही असं भगदाड पडलं की त्याच्यामध्ये सर्व प्राणी मात्र हे त्याच्यामध्ये समाविष्ट व्हावेत आणि पूर्णपणे त्यांचा नाश होऊन जावा, त्यांचं कुठं मागमूससुद्धा राहू नये, अशा प्रकारची ही विश्वरूपाच्या मुखाची स्थिती आहे असं अर्जुन सांगतो. ना तरी काखे सुनी वसुंधरी दै हिरण्याक्षरिगाला विवरी, तै उघडले हाटकेश्वरी जेवे पाताळ कुहर. आता म्हणतात इथं असं आहे की नातरी अथवा एक उदाहरण देतात की काखे वसुंधरी काखे सुनी. काय केलं, ज्यावेळेला ही पृथ्वी आहे तर ते पृथ्वी तो कोण, हिरण्याक्ष, जो हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यपू, भागवतामध्ये आलं की त्या हिरण्याक्षाने काय केलं, ही सगळी पृथ्वी जी आहे तर ही पृथ्वी काखेसुनी आपल्या काखेमध्ये घातली आणि हिरण्याक्ष विवरी रिगाला, आणि हा हिरण्याक्ष विवरामध्ये म्हणजे पाताळात जायला निघाला, की आपल्याला पाताळात ही पृथ्वी घेऊन निघून जायचं. म्हणून त्याने काखेत पृथ्वी घेतली आणि पाताळामध्ये किंवा पाताळरूपी ह्या कुहरामध्ये किंवा गुहेमध्ये तो जाण्यास प्रवृत्त झाला. परंतु हा पृथ्वी घेऊन जरी आला खाली तरी त्या ठिकाणी भगवान शंकर आहेत, त्या शंकराने काय केलं, तै हाटकेश्वरी. हाटकेश्वरी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आपलं भगवान सदाशिव किंवा भगवान शंकर यांनी पाताळ जेवी पाताळ कुहर उघडले, त्या ठिकाणी सप्त पाताळाच्या खाली असणाऱ्या ज्या महादेव, त्या महादेवाने काय केलं, संपूर्ण पाताळाचं एक विवर किंवा गुहाच उघडी करून दिली. म्हणजे ते इतकं व्यापक होतं की त्याच्यामध्ये हिरण्याक्षाने नेलेली पृथ्वी हे कुठं आहे आणि कुठं नाही असं त्या पाताळाच्या खालचं विवर, एक महान विवर उघडलं. तैसा वक्त्रांचा विकासू माझी जिव्हांचा आगळाची आवेशू विश्व न पुरे मनोनी घासू न भरीची. आता इथं सांगतात हे तैसा वक्त्रांचा विकासू, त्याप्रमाणे ती हे भगवान तुमचे एक मुख नाही तर अनेक मुख आहेत आणि त्या वक्त्रांचा इतका विकास म्हणजे इतका पसारा किंवा इतकी व्यापकता झालेली आहे आणि माझी त्या मुखाचा इतका विकास इतकी पसरलेली आहे. आणि नुसतं मुख पसरलं नाही, माझी जिव्हांचा आगळाचे आवेशू, माझी म्हणजे त्या माझी त्या मुखामध्ये ह्या जिव्हा जी आहे तुझी, तर जिव्हा इतकी लळलळ करीत आहे, तिचा आगळाची म्हणजे एक जगावेगळाच तिचा आवेश धारण केलेला आहे. ती जीभ जणू काय आता सगळ्यांना या ठिकाणी ग्रस्त करणार आहे, अशा प्रकारे तिचा वेगळाच आवेश आहे. वेगळाच आवेश म्हणजे आता तिनं घेऊन गिळंकृत करील ती, परंतु विश्व न पुरे, परंतु ह्या सगळ्या विश्वाचा घास घ्यायला सुद्धा त्या जिभेला तृप्ती होणार नाही. म्हणून घासून न भरीची कोडे, म्हणून कौतुकाने अरे हे तर काय, माझ्या पुढे हे विश्व म्हणजे एक घासाला सुद्धा पुरेसं नाही, म्हणून ती जीभ अजून त्याला गिळायला तयार नाही. त्या जिभेचा इतका विस्तार झाला तरी घासू न भरीची कोडे, परंतु कौतुकाने ती त्या विश्वाचा ग्रास करत नाही, म्हणजे त्या विश्वरूप त्या संपूर्ण विश्वाला अजून गिळलेलं नाही. का तर हे विपन मात्र असं आहे की सर्व विश्व गिळलं तरी माझं पोट भरणार नाही, म्हणून त्या ठिकाणी त्याला अजून त्या विश्वरूपाने गिळलेलं नाही. म्हणजे आता गिळण्याच्याच बेतात आहे. बरं, गिळणं किती सोपं आहे की त्याचा एक घाससुद्धा हा विश्व म्हणजे विश्वरूपातल्या वदनाचा जिभेच्या दृष्टीनं तो एक घाससुद्धा नाही. आणि पाताळ व्याळांच्या फुतकारी
गरळ ज्वाळा लांगती अंबरी तैशी वदरली पसरलीये वदनधरी माझी ए जिव्हा. आणि ते म्हणतात, उदाहरण देतात, पाताळ व्याळ म्हणजे पाताळामध्ये राहणारे जे सर्प आहेत आणि त्यांच्या फुतकारी, त्यांनी जर एक फुतकार टाकला, एक सुस्कारा जोराने टाकला तर गरळ ज्वाळा अंबरी लागती. तर त्यांच्या विषाच्या ज्या ज्वाळा आहे, गरळ म्हणजे विष, आणि त्या विषाच्या ज्वाळा त्यांच्या मुखातून एका फुतकाराबरोबर ज्या बाहेर पडतात त्या अंबरी लागती. तर त्या ज्वाळा कुठपर्यंत पडतात? अंबर म्हणजे आकाशापर्यंत पडतात. आणि अशी जशी स्थिती आहे तैशी त्याप्रमाणे वदन दरी माझी हे जिव्हा पसरले. त्याची वदन म्हणजे मुखरूपी एक मोठी दरी आहे आणि त्या दरीमध्ये ही जिव्हा, त्याची जीभ जी आहे तर सगळीकडं त्या वदनरूपी दरीमध्ये पसरलेली आहे. म्हणजे त्याच्या मुखामध्ये असणाऱ्या जिव्हेचं वर्णन करून सांगतात. जणू काही ती वदन दरी माझी म्हणजे वदन मुखरूपी वदनामध्ये, वदन मुखरूपी दरीमध्ये असणारी त्याची जिव्हा ही अशा प्रकारची भयंकर झालेली आहे. काढूनी प्रळयांबुजी विजूंची जुंबाडे जैसे पन्नाशिले गगनाचे हुडे तैसे आवाळूवावरी आकडे धगधगीत दाढांचे. आता सांगतात त्याची जी दाढ आहेत ना त्या मुखामध्ये असणाऱ्या त्या कशा आहेत? प्रळय विजूंची जुंबाडे काढून म्हणजे प्रळय करणारे विद्युत प्रलय. त्या विद्युत प्रलय होत असताना विजूंचे जुंबाडे म्हणजे अनेक प्रकारच्या विजांचे असणारे जे समुदाय, ते समुदाय जणू काही काढून एकत्र केले. आणि गगनाचे हुडे पन्नाशिले आणि जणू आकाशरूपी हुडं म्हणजे जो बुरुज आहे त्या आकाशरूपी बुरुजांना पन्नाशिले म्हणजे जणू काही त्यांना शोभिवंत केलं किंवा त्यांचा शृंगार केलेला आहे. तैसे त्याप्रमाणे आवाळूवावरी आकडे धगधगीत दारांचे. जसं प्रळयकालच्या विजांचा समुदाय एखाद्या आकाशावर त्या ठिकाणी हुडे म्हणजे आकाशाच्या बुरुजांवर त्या शोभावेत, त्याप्रमाणे आवाळूवावरी आकडे धगधगीत दाढांते. आवाळू म्हणजे त्याच्या असणारे जे ओठ, त्याच्यावर त्या दाढांचे असणारे जे आकडे आकार ते कसे धगधगीत म्हणजे अत्यंत प्रखर रीतीने दिसत आहेत. म्हणजे ओठाच्या दोन्ही बाजूला तीक्ष्ण दाढांचे जे आकडे आहेत किंवा टोक आहेत किंवा तीक्ष्ण अशी आग्र आहेत ती त्या ठिकाणी दिसून येत होती. आणि ललाटपटाची खोळे कैसे भयाते भेडविताती डोळे हो का जे महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. ललाटपटाचे खोळे त्याच्या ठिकाणी असणारी ललाट म्हणजे जे कपाळ आणि ती कपाळरूपी ललाटपट म्हणजे कपाळरूपी असणारं एक वस्त्र आहे आणि त्या वस्त्राच्या खोळीमध्ये वस्त्र म्हणजे त्याचा जो चेहरा आहे वरचा म्हणजे कपाळरूपी एक वस्त्र आहे आणि त्या वस्त्राच्या खोळेमध्ये कैसे भेडविताती डोळे. कपाटावर जसे डोळे असतात तर याचे जे डोळे आहेत ते भयाते भेडविताती म्हणजे मूळ आहे भीती, पण भीतीला देखील भेडसावतात म्हणजे भीतीला भीती वाटेल अशा त्याच्या कपाळरूपी वस्त्रावर असणारे डोळे आहेत. आणि ते डोळे असे आहेत हो का महामृत्यूचे उमाळे कडवसा राहिले. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी जणू काही महामृत्यूचे उमाळे म्हणजे महान असणारा जो मृत्यू त्याच्याच उमाळा म्हणजे त्याच्यात जणू काही प्रवाह किंवा मोठमोठ्या असणारे लाटा, यामुळं त्यात जणू काही महामृत्यूचा प्रवाह कुठं राहतो तर कडवसा राहिले. त्याच्या कडवशामध्ये अंधारामध्ये ते जणू काही राहिले म्हणजे दडून बसलेले आहेत. याचे डोळे म्हणजे महामृत्यू जणू काही त्याच्या
काय ललाटरूपी वस्त्राच्या खोळेमध्ये, ते आतमध्ये सावलीमध्ये किंवा अंधारामध्ये हे डोळे राहिले. म्हणजे हे डोळे अजून त्यांनी ग्रास केला नाहीत, अजून अंधारात आहे, पण एकदा त्यांनी ठरवलं तर लगेच सर्व जगताचा ग्रास करतील, असे त्याचे भयंकर डोळे आहेत असं सांगतात. ऐसे वाहुनी भयाचे भोज, येथ काय निपजवू पाहतोशी काज, ते नेनो परी मज मरण भय आले. ऐसे भयाचे भोज वाहुनी, अशा प्रकाराने ही जी भीती आहे, भय म्हणजे भीती, आणि त्या भीतीचं भोज वाहुनी म्हणजे त्याचा जे सोंग आहे ते सोंग त्याचा वाहुनी म्हणजे अंगीकार करून, अशा प्रकारचं आहे. काही ठिकाणी भोज वाहुनी त्याचा असा अर्थ केला की कौतुक करून, म्हणजे एक कौतुकाने लीलेने असा अर्थ केलेला आहे. ऐसे वाहुनी भयाचे भोज, अशा प्रकाराने का भीतीचं काहीतरी कौतुक धारण करून किंवा अशा भीतीचं सोंग घेऊन, येथ काय काज निपजवू पाहतोशी, या ठिकाणी तुला कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे, काय तुला करायचे तरी काय 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 का कार्य तुला साधायचे असं म्हणतात. काय काज निपजवू पाहतोशी, अशा प्रकारचं सगळं तुझं पाहिलं, वदन, डोळं, दात, दाढा, तुझं अंगाचं तेज, हे सगळं फक्त भीती, भयच मनुष्याला निर्माण करणार आहे. मरण भय आपल्या समोर आता उभं येऊन ठाकलं अशीच धारणा करते होते. तेव्हा हे तू कशासाठी करतोस, काय ह्या सगळं करून तुला काय साधायचं आहे. म्हणून म्हणतात काय काज निपजवू पाहतोशी, ते नेनो, ते काय तुला करायचं, याच्यातून काय साधायचे हे तर मला कळत नाही. हे नेनो परी मज मरण भय आले, परंतु माझ्या दृष्टीनं पाहिलं तर लोकांचं काय असू द्या, मला सारखं वाटतं की ह्या विश्वरूपाच्या निमित्ताने मला मरणाचं भय प्राप्त झालेलं आहे, किंवा हे विश्वरूप म्हणजे मी मरणाच्या भीतीला स्वतःहून दिलेलं निमंत्रण आहे असं मला वाटतं. देवा विश्वरूप पाहावयाचे डोळे हे डोहळे, केले ते पावलो प्रतिफळे, बापा देखील असे आता डोळे, निवावे तैसे निवाले. आता देवा अर्जुन म्हणतो हे माझंच चुकलं, हे काही देवाचं काही चुकलेलं नाही, ही चूक माझीच आहे. देवाला म्हणतो देवा विश्वरूप पाहावयाचे डोळे केले, मला हे विश्वरूप पाहावं अशा प्रकारची मी इच्छा केली, आणि कोणाजवळ केली, तुझ्याजवळ, की डोळ्याने हे विश्वरूप द्रष्टुमिच्छामि ते शक्य काय द्रष्टुमिच्छामि ते रूप महेश्वरम पुरुषोत्तम मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुमिति प्रभो ततो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानम अव्ययम. हे तुझं अविनाशी विश्वरूप पाहायचे मी इच्छा केली, परंतु इच्छा केली विश्वरूप पाहायचं, त्याच्यामुळं मला काय वाटलं आनंद होईल, परंतु ते पावलो प्रतिफळे, परंतु त्याच्यातून प्रतिफल म्हणजे विरुद्ध फल मिळालं. मला वाटलं होतं की आनंद भोगील, आनंदाच्या ऐवजी माझं काय झाले, तथा प्रव्यथितांतरात्मा, माझ्या अंतकरणाला तर उलट काय झालं, अत्यंत खेद दुःख आता होत आहे. तेव्हा ह्या दुःखाचं निमंत्रण मी होऊनच नसता उद्योग केला, येरे उद्योगा काय बैस खांद्यावर, तसं माझ्याकडून झालं असं म्हणतो. पावलो प्रतिफळे, प्रतिफळे म्हणजे उलट फळं मला प्राप्त झाली. बापा हे बापा विश्वरूपा देखील अशी आता मी तुला पाहिलं, आता डोळे निवावे तैसे निवाले. आता जसं त्या डोळ्यांना शांतता वाटत होती ना करावी, अगदी शांत झाले डोळे. म्हणजे हा यांनी म्हणतो उपरोधिकपणे म्हणतो डोळे शांत झाले म्हणजे आता काही मरणाची वेळ आलेली आहे, आता अगदी माझी हौस पुरी झाली. म्हणून तो तर जे डोळे जितके शांत व्हायला पाहिजे तर विश्वरूपाने तितके आता शांत झाले, म्हणजे तितके अशांत झाले. प्रतिफळे पावलं, विरुद्ध फळ पावलं म्हणजे मला शांततेसाठी ज्या तुझ्या विश्वरूपाची इच्छा मी केली त्याच्या विरुद्ध फळ मला प्राप्त झालं. आता आमचे डोळे चांगलेच निवाले, अशा प्रकारचं अगदी हौस पुरे झाली असा उपरोधिकपणे अर्जुन भगवंताला म्हणतो. अहो देहो पार्थिव किरदाये, याची काकुळती कवन आहे, परी आता चैतन्य माझे विपाये, वाचे की न वाचे. आता अर्जुन म्हणतो देवा तू आता ह्या सर्वांचा ग्रास घ्यायला
प्रवृत्त झालेला आहे, माझे आता मरण ठरलेलं आहे. परंतु मला या ठिकाणी ह्या पंचमहाभूताचा बनलेला किंवा पृथ्वी महाभूताचं ज्याच्यात आधिक्य आहे असं हे शरीर आता तुझ्या विश्वरूपापुढं त्या ठिकाणी संपणार आहे किंवा हे शरीर पडणार आहे. परंतु देवा, तुझ्याच कृपेने मला एवढं ज्ञान झालेलं आहे का हा देह म्हणजे मी नाही. म्हणून मला काय वाटतं, देहो पार्थिव किरज आहे. देह हा पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वा, पार्थिव म्हणजे पृथ्वी तत्वापासून बनलेला देह हा जाये म्हणजे हे मरला तर मरू दे, जाऊ दे. याची काकुळती कौन आहे, याची काकुळता किंवा ह्या देह पडला म्हणजे त्याच्यामुळं त्याच्यासाठी मी काकुळतीला आलेलो आहे असं थोडंच आहे. कौन आहे, कोणाला त्याची पर्वा आहे, म्हणजे मला त्याची पर्वा नाही. पृथ्वीचा देह आहे, तो पिंड हा उसना आणला पाचाचा, शेकी लागे ज्याचा त्याशी देणे. ही गोष्ट झाली, याचं मला काही वाटत नाही. फक्त मला माहीत आहे, जरी हे शरीर पडलं तरी काय आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं, हा जीवात्मा याला सोडतो आणि नवानी वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही. जसं एखादं जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळं हा पार्थिव देह पडला याची काकुळती, याची व्यथा मला कोणत्याच प्रकारची नाही. पण मला काय वाटतं, आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे. एका बाजूला असं वाटतं की आता माझं चैतन्य म्हणजे माझा जीव, की जो म्हणजे जो सूक्ष्म शरीर आहे ना, त्या सूक्ष्म शरीराला देखील याच्यातून मी वाचेल असं मला वाटत नाही. पुन्हा विपाये वाचे की न, कदाचित वाचेलही, कारण तू आहेस आणि मी तुझा काय आहे, जडिवाळ असा भक्त आहे. तू आकारण करुणा वरुणालय आहेस, म्हणून कदाचित वाचूनही जाईल. पण कदाचित वाचतो का नाही विश्वरूप पाहिल्यानंतर, म्हणून विपाये, कदाचित माझा देह सुद्धा वाचेल की नाही असं मला वाटायला लागलेलं आहे. चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे. माझं चैतन्य म्हणजे जीव हा वाचेल की नाही. कारण ह्या भारतीय संस्कृतीमध्ये देह पडला तरी त्याच्यामध्ये असणारं जे चैतन्य म्हणजे जो चिदाभास आहे तो अंतकरणासहित किंवा आपल्या 17 घटकासहित एका देहातून दुसऱ्या देहात, पंचदशीमध्ये पाहतोय ना आपण सध्या, तर एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जात असतो. परंतु हे मला कळत असलं तरी मला असं वाटतं की हा जीवसुद्धा वाचेल की नाही असं वाटतं. कारण काय, हे विश्वरूप जे आहे ना सगळ्यांचंच मूळ आहे. त्यांनी जर ठरवलं तर स्थूल काय सूक्ष्म काय आणि कारण काय सगळ्यांचा नाश करू शकतो, आहे की नाही. परंतु या स्थूल देहाच्या नाशाची मला भीती वाटत नाही, पण सूक्ष्म देहाच्या नाशाची मला भीती वाटते. आणि तो म्हणतो, आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे. ये रवी भयास्तव अंग कापे, नावेक आगळे तरी मन तापे, अथवा बुद्धीही वाशिपे अभिमानू विसरीजे. आणखी दुसरं सांगतो, आता या ठिकाणी येरवी भयास्तव अंग कापे, ह्या विश्वरूपाच्या दर्शनाने जे काही भय निर्माण झालं त्या भयास्तव अंग कापे, त्या भीतीनं माझं अंग म्हणजे सगळं शरीर या ठिकाणी कंप पावत आहे किंवा शरीराचा थरकाप होत आहे. नावेक आगळे तरी नावेक आगळे तरी मन तापे. आता नावेक आगळे, पण मी क्षणभर त्या भीतीपासून दूर झालो म्हणजे हे शरीर मरणार म्हणून काय भ्यायचं, जाऊ द्या आता ही भीती मी टाकून दिली. जर शरीरासंबंधाने भीती टाकली तरी मनाला मात्र हे विश्वरूप जोपर्यंत अंतःकरण वृत्ती तुझ्या विश्वरूपाला तूच दिलेल्या दिव्यचक्षुच्या द्वारा जोपर्यंत पाहत आहे तोपर्यंत स्थूल शरीराचं भय सोडलं, नावेक आगळे, या स्थूल शरीराहून मी वेगळा झालो तरी मन सूक्ष्म शरीर आहे ना ते मन तापे, ते मन मात्र या ठिकाणी अत्यंत संतप्त होत आहे असं सांगतो न. किंवा नावेक आगळे म्हणजे दुसरा एक अर्थ केला,
ते नावेक आगळे म्हणजे ते जरी विश्वरूप आहे, अजून आगळं म्हणजे अजून आगळं वेगळं भयंकर जर आपलं भयानक स्वरूप दाखवील तर त्यापासून काय होईल, मी शरीराच्या मरणाला घाबरलो नाही तरी मात्र ते विश्वरूप दर्शनामुळं माझं जे मन आहे ते मात्र अत्यंत संतप्तच होत राहील, म्हणजे मनाला समाधान होणार नाही. अथवा बुद्धीही वाशिपे, किंवा माझी जी बुद्धी आहे म्हणजे काय आहे, याच्यामध्ये स्थूल शरीर जरी सोडलं तरी सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे आहेत की नाही, तर अशा ह्या अहंकाराधिकांना सुद्धा काय होईल, दुःख होईल, म्हणजे क्लेश होतील. ते कसं, भयास्तव अंग कापे, भीतीनं फक्त शरीरच थरथर कापतं, पण नावेक आगळे जर अजून जर वाढत राहिलं ना, याची पोच कुठं जाईल, विश्वरूपाचं भय कुठं पोचेल, नावेक आगळे तरी मन तापे. अथवा बुद्धीही वाशिपे, आणि बुद्धीला देखील काय होईल वाशिपे म्हणजे भीती निर्माण होईल, बुद्धीसुद्धा घाबरेल. म्हणजे विश्वरूपाचा परिणाम हा केवळ स्थूल शरीरावर माझ्या होत नाही तर सूक्ष्म शरीरावर देखील होतो. माझं मन आहे ते संतप्त होतं, संकल्प विकल्प करणारं मन संतप्त झालं, निश्चय करणारी बुद्धी आहे तीसुद्धा वाशिपे म्हणजे ती भयाला प्राप्त झाली. आणि अभिमानू विसरले, आणि त्याच्या भरात अभिमानू म्हणजे मी कोण आहे, माझी बुद्धी कुंठी झाली, त्यामुळं मला माझ्या मीपणाचा देखील विसर पडला. म्हणजे जसं एखाद्या माणसाला मूर्छा यावी तसं मूर्छापन्य पुरुषाप्रमाणे माझी स्थिती प्राप्त झालेली आहे. मन बुद्धी तर जाऊ द्या, पण अभिमानसुद्धा विसरला. म्हणजे त्या अभिमानाने कशाचा अभिमान म्हणजे अहंकारात्मक वृत्तीनं कशाला मी म्हणावं हे पण मला काही समजेना. मी त्या अभिमानाची योजना कुठं करावी हे सुद्धा विसरून गेलो. परी येतुल्याही वेगळा, जो केवळ आनंद एक कळा, तया अंतरात्मयाही निश्चळा सियारी आली. आता म्हणतात झालं म्हणजे अर्जुन किती जागा आहे, कारण त्याने अगोदरच म्हणले ना की काय नष्ट मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संनितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहोयम विगतो मम. माझा मोह पूर्णपणे नाहीसा झालेला आहे असं तो म्हणतो. पण तो म्हणतो हे खरं आहे सगळं, पण ह्या विश्वरूपाने मात्र मला फार वेडावून टाकलं. मला या ठिकाणी मोह गेला, अविवेक गेला, मी आत्मरूप आहे, अनात्म्याविषयी मला कोणत्याही प्रकारचा अनात्मा कल्पित आहे ज्याच्याविषयी कोणताही शंका राहिली नाही असं मी भगवंताला म्हणालो खरं. पण ज्या वेळेला आता हे विश्वरूप पाहायला लागलो त्यावेळेला असं झालं की येतुल्याही वेगळा, का मी पुन्हा आणखी सखोल भगवंताच्याच वचनांचा विचार करायला लागलो. गीतेच्या पूर्वार्धात भगवंताने मला जे अत्यंत गुह्य ज्ञान सांगितलं त्या गुह्य ज्ञानामध्ये की मी हे स्थूल शरीर नाही, म्हणजे मी स्थूल शरीर नाही, त्याच्या आत असणारं मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही चिंतन करणारं, आणि अहंकारही नाही, तर या सर्वाहून अतीत असणारा अंतरात्मा ह्या सर्व देहांचा अधिष्ठान मी आहे. आणि माझ्या ह्या आत्मरूप अधिष्ठानावर हे सगळे देह भासत आहेत, कोणते स्थूल सूक्ष्म आणि कारण. पण विश्वरूप पाहताना हे मी विचार करत गेलो, परंतु येतुल्याही वेगळा. परंतु म्हणतात हे फक्त हे विश्वरूपाचं भय माझ्या स्थूल शरीर सूक्ष्म शरीरापर्यंतच पोचलं नाही, म्हणजे माझ्या काय त्याला म्हणतो आपण मनोमय कोश किंवा विज्ञानमय कोश, अन्नमय कोश याच्यापर्यंतच पोचलं नाही, तर आनंदमय कोश जो आहे त्या आनंदमय कोशापर्यंतही याचं भीती पोचलेली आहे. इतकंच नाही तर त्या आनंदमय कोशापर्यंतच नाही, तर या ठिकाणी त्या ह्या पंचकोशाचा अधिष्ठान असणारा जो अंतरात्मा, असं मला वाटतं की त्या अंतरात्म्याला सुद्धा हे विश्वरूप आता नष्ट करून टाकणार आहे. म्हणून हे एक चढतं वाढतं वर्णन या ठिकाणी करतात. येतुल्याही वेगळा, ह्या सर्वाहून वेगळा, म्हणजे ह्या स्थूल सूक्ष्म शरीराहून वेगळा, कारण शरीराहूनही वेगळा. या ठिकाणी कारण शरीराचं वर्णन नसलं तरी ते उपलक्षणाने घ्यावं, चित्ताचं वर्णन नसलं तरी ते उपलक्षणाने घ्यावं. येतुल्याही वेगळा, ह्या सर्वांच्यापासून वेगळा, जो केवळ आनंदैक कळा, जो केवळ आनंदैक कळा, म्हणजे आनंद हे ज्याचं एकमेव कळा म्हणजे स्वरूप आहे, म्हणजे आनंद स्वरूप असणारा, तया अंतरात्मयाही तो असणारा अंतरात्मा
म्हणजे प्रत्येगात्मा, त्यालासुद्धा शियारी आली, त्यालासुद्धा याचा उभग आला, त्यालासुद्धा वाटतं की आपल्या समोर हे विश्व, शिसारी आली, त्याला म्हणतात शिसारी आली. म्हणजे लोक म्हणतात ना, शिसारी म्हणजे एखादा पदार्थ पाहिला की लगेच मनुष्याला उलटी होते किंवा तो काटा येतो अंगाला, तो आपल्यासमोर नसावासा वाटतो, त्याची शिसारी आली असं म्हणतात. अंतरात्मयाही निश्चळा शियारी, जो अंतरात्मा निश्चळ आहे त्याच्यात कधी चळडर होत नाही. मेरूपासून थोरे देह दुःखाचे डोंगरे, दाटे जो पडी भारे चित्त न दाटे. हे जसं आत्मज्ञानी पुरुषांना आहे, पण ह्या आत्मज्ञानी पुरुषाला देखील ह्या विश्वरूपाची काय व्हावी, शिसारी यावी असं झालं. आता अर्जुन म्हणतो, बाप साक्षात्काराचा वेधू कैसा देशधडी केला बोधू, हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे. यात दोन प्रकारचे अर्थ होतील की अर्जुन म्हणतो बाप रे बाप, साक्षात्काराचा वेधू कैसा. ह्या साक्षात्काराचा हा काय वेधू आहे. मला काय वाटलं, विष्टभ्य हमिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत असं तो म्हटला, तेव्हा मला वाटलं की तुझी जी व्यापकता आहे ती मला साक्षात अनुभवाला यावी आणि तुझ्या कृपेने ते विश्वरूप तुम्हाला दाखवावं, अर्थात त्याचा साक्षात्कार करून द्यावा असा मला वेध लागला, छंद लागला, उत्कट अभिलाषा निर्माण झाली. पण बापरे बाप, हा काय साक्षात्काराचा वेध, हा काय छंद म्हणतात. याच्यामुळं झालं काय, कैसा देशदडी केला बोधू. उलट मी तुला म्हटलो कार्पण्य दोषोपहत स्वभावा, तुला मी शरणागत झालो आणि त्या शरणागतीमध्ये मला जे जे काही भावलं ते मी ग्रहण केलं आणि जे जे काही मला प्रश्न निर्माण झाले ते मी तुला विचारले. परंतु कशाच्या दृष्टीने होतं सगळं, हे फक्त मला आत्मसाक्षात्कार व्हावा असं मला वाटत होतं. यत् श्रेयास शान निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य आहे आणि मला श्रेय म्हणजे माझं आत्यंतिक कल्याण, मोक्ष मला जेणेकरून होईल, ह्या संसार दुःखातून मी सुटेल अशा प्रकारचा बोध मला तू देशील असं वाटलं, म्हणून मी झालो तुझा शिष्य आणि तुला केलं गुरु. पण ते म्हणतात बाप साक्षात्काराचा वेधू कैसा देशदडी केला बोधू. ते म्हणतात की मला बोध करायचा म्हणून मी तुझ्या शरणागत झालो, पण तू माझा बोध आहे ना तो देशोधडीला लावला. म्हणजे माझं ज्ञान हे देशोधडीला लावलं. म्हणजे हे ज्ञान जर मी हे विश्वरूप दर्शन पाहत नव्हतो तोपर्यंत माझं ज्ञान हे अकाट्य अभंग अशा प्रकारचं आहे, ज्याच्यामध्ये संशय विपर्य रहित अनुभूतीचं ज्ञान झालं असं वाटलं. पण मध्येच मी तुला सांगितलं, पण हे सर्व माझं हे सर्व संशय या ठिकाणी निवृत्त झालेला आहे. जवळजवळ अर्जुनाने पर्वताच असा दिला की विद्यते हृदयग्रंथी छिद्यंते सर्व संशय क्षयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. मला ह्या माया कार्याच्या अतीत असणारं जे तुझं वास्तव स्वरूप ते आत्मत्वाने मला कळलेलं आहे. पण झालं काय, हे जेव्हा हे विश्वरूप मध्ये आलं, बेट विश्वरूप त्या आहे का नाही, आणि त्यांनी मला काय केलं, काय की देशोधडी केला बोधू. या ठिकाणी माझं ज्ञान देशोधडीला लावलं. आणि म्हणतात आता मला काय मला वाटत होतं की आता इथून पुढं आपण काय करू, हे ज्ञान तर झालेलंच आहे, भगवंताच्या कृपेनेच झालेलं आहे, पण विश्वरूप दर्शनाच्या माध्यमातून जीवनमुक्तीचं विलक्षण सुख भोगू. पण मला असं वाटायला लागले, हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे. आता जे तू गुरु आणि मी शिष्य हा असणारा संबंध जो आहे तो विपाये नांदे. कदाचित आता तो अस्तित्वातच राहणार नाही. म्हणजे आता मी मरण पावल्यानंतर आता तुझा आणि माझा संबंधच संपला. अशा प्रकारचा गुरु शिष्याचा संबंध आल्यावर जर शिष्य मरत असेल तर कशाला अगोदर मी तुला शरण आलो असतो, आहे की नाही. मी त्याच्यासाठी, कारण मनुष्याला काय वाटतं, आपण मरण म्हणजे
आपण बरेच वेळा सांगितलं असेल, मलाही त्याच्यातलं किती आशय लक्षात आला माहीत नाही. ते प्रल्हाद शास्त्री काशीला असताना मी ते कृष्णमूर्तींचा अभ्यास करत होते, तर ते मधून सांगायचे काही. तर त्यांनी सांगितलं की एक मनुष्य आहे ना, एकदम आता गंभीर व्याधीग्रस्त असा हॉस्पिटलला होता. तर त्याला पाहण्यासाठी त्याचा दुसरा मित्र आला. त्या मित्राला पाहिल्याबरोबर तो रडायला लागला. का तर ते म्हणे मी आता थोड्याच वेळाचा सोबती आहे. तर आणि रडायला लागला. त्यांनी सांगितलं आता रडू नको. तर त्यांनी तो काय ऐके ना, पुन्हा रडायला लागला. मग ते यांनी पण रडायला, यांनी त्याला विचारलं तू का रडतो. ते म्हणे आता काही क्षणांनी तुझी आणि माझी परत भेट होणार नाही, ही आपली शेवटची भेट. कारण आता याच्यापुढे मी तुला दिसणार नाही, आहे की नाही, तुला मी पाहू शकणार नाही, म्हणजे मी तुला दिसणार नाही. मग त्यांनी काय केलं, त्या दुसऱ्या मित्रांनी मग एकदम मोठ्याने रडायला सुरुवात केली. कारण हा म्हणला मी आता मेलो. तो म्हणायला लागला मी आता मेलो, माझंही मरण, आता मी तुला इथून पुढं पाहणार नाही. जसा तू मला पाहणार नाही म्हणजे मी पण तुला पाहणार नाही. एकमेकाला न पाहणं हे जर मरणाचं स्वरूप असेल तर आता माझंही मरणच आहे, असं तो हा गुरु शिष्य संबंध विपाये नांदे. हा गुरु आणि शिष्यांचा संबंध हा आता आपला कदाचितच राहील. आणि दुसरा भाव याच्यातला अर्जुन जे बोलतो ना, त्याला काय म्हणतात, व्यंजना. त्या व्यंजनेतून म्हणतो की अशा प्रकारचा गुरु शिष्याचा संबंध विपाये नांदे म्हणजे जगात कधीतरी झाला असेल. क्वचितच असा गुरु शिष्याचा संबंध झाला असेल. ह्या जगाच्या इतिहासात गुरुला शरण गेलं आणि गुरुने शिष्याचाच घात केला, असा गुरु शिष्याचा संबंध बहुतेक कुठं झाला नसेल. देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजग. हा देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतकरणी, ते सावरावया लागी गवसनी धैर्याचे करीतसे. ते म्हणतात की देवा तुझ्या ये दर्शनी, तुझ्या ह्या दर्शनाने म्हणजे तुझ्या ह्या विश्वरूपाच्या दर्शनाने जे वैकल्य उपजले आहे अंतकरणी, माझ्या अंतकरणी जे वैकल्य उपजले आहे, अंतकरणामध्ये जी विकलता निर्माण झालेली आहे ते सावरावया लागी, ते वैकल्य ती तळमळ सावरावया लागी म्हणजे थांबवण्यासाठी धैर्याची गवसणी करीत असे. मी कुठंतरी अंतकरणाला धीर देण्याचा शोध करीत आहे, म्हणजे खटपट करीत आहे. काही करून हे धैर्य धरून या ठिकाणी ह्या विश्वरूपाच्या भयापासून निर्मुक्त व्हावं असं मी प्रयत्नाची पराकाष्ठा करीत आहे. तव माझे नामे धैर्य हरपले की तयाही वरी विश्वरूप दर्शन झाले. हे असो परी मज भले आतुडविले या उपदेशा. ते म्हणतात उपदेशा या. तव आता मी कसं तरी धैर्य धरून पाहतोय, परंतु तव त्यावेळेला काय झालं, माझे नामे धैर्य हरपले, माझ्या नावाने ते धैर्य हरपूनच गेलं. म्हणजे अगोदरच आहे ना माझी तिथंच अवस्था पहिल्या अध्यायात कशी झाली होती, काय शिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम स्रंसते हस्तात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः नहि पश्य निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे. अगोदर त्याच वेळेला माझं धैर्य गळून पडलं होतं की नाही, मग ते धैर्य माझ्याजवळ नव्हतंच. आता मी धैर्याची गवसणी म्हणजे धैर्याचा शोध करीत आहे, कसं तरी धैर्य धरू पाहत आहे, परंतु माझे नामे त्या धैर्यातून माझं मुळातच वाकडं आहे. कारण पहिल्याच अध्याय ते मला सोडून गेलेलं आहे. त्यामुळं माझे नामे धैर्य हरपले. माझं नुसतं नाव ऐकलं ना तर ते धैर्य काय झालं, हरपले, हरपून गेलं. आणि तयाही वरी विश्वरूप दर्शन झाले. अगोदरच माझा धीर सुटलेला,
युद्धामध्ये, आणि तुझं विश्वरूप पाहिल्यावर आता तर काहीच राहिला नाही. म्हणून म्हणतो तयाही वरी विश्वरूप दर्शन झाले. याच्यात आणखी निमित्त काय झालं, विश्वरूपाचं दर्शन झालं. हे असो म्हणजे आता ते काय सांगायचं मूळ पुन्हा पुन्हा हा इतिहास माझा तुला काय सांगण्याची गरज आहे का काही, म्हणून राहू दे. हे असो. परी मज भले आतुडविले उपदेशा या. मला हे विश्वरूपाच्या निमित्ताने मला असं झालं की मला चांगल्याच प्रकाराने आतुडविले म्हणजे गुंतून टाकलं, घोटाळ्यात पाडलं. म्हणजे आता तर काय अगोदरच भयाला प्राप्त झालेला मी, सात्विक धैर्य माझ्याजवळ अगोदरच कमी, पण ह्या विश्वरूपाने जे होतं नव्हतं तेच काय केलं, पूर्णपणे निस्तनाभूत केलं. आणि मला ह्या उपदेशामुळं वाटलं होतं की माझं जीवनात काहीतरी भलं होईल, परंतु त्याने उलट काय केलं, ह्या तुझ्या उपदेशाने मला आणखीन घोटाळ्यात पाडलं, गुंतून टाकलं. जीव विसवावयाची आचाडा सैंग धावाधावी करीतसे बापोडा परी सोयही कवनेकडा न लभे येथ. आता मला काय वाटलं, जीव विसवावयाच्या चाडा, जीवाला कुठंतरी विसावा व्हावा या चाडा म्हणजे या इच्छेने, सैंग धावाधावी करीतसे बापोडा. सैंग म्हणजे पुष्कळ धावाधाव करतोय, परंतु बापोडा म्हणजे बिचारा मी रात्रंदिवस धावाधाव करतो की कुठंतरी आपल्या जीवाला विश्रांती प्राप्त व्हावी. म्हणून परी सोयही कवनेकडा न लभे येथ. आता हा विश्वरूप पाहिल्यानंतर ह्या विश्वरूपाच्या महामारीतून आपल्याला कुठंतरी मुक्त झालं पाहिजे, म्हणून इकडं तिकडं कुठंतरी विश्रांतीची जागा मी सारखा शोधत आहे. परी सोयही कवनेकडा न लभे येथ. परंतु मला कवनेकडा सोय न लभे, कुठंच सोय म्हणजे मार्ग सापडत नाही. ऐशे विश्वरूपाच्या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी. जी न बोले तरी काय करी कैसे निराहे. ऐशे विश्वरूपाच्या महामारी, ही विश्वरूप आहे ना, ही जणू काही एक महामारी म्हणजे सर्वांचा मारण्यासाठी प्रलय करण्यासाठी आलेलं हे विश्वरूप आहे. त्याच्यात जीवित्व गेले आहे चराचरी. त्याच्यामध्ये चराचरी जीवित्व गेले, सगळे चर पदार्थ आणि अचर पदार्थ सगळेच्या सगळे चराचर पदार्थ हे जीवित्व गेले आहे. सर्वांचं जीवनच नाहीसं झालेलं आहे. आता याच्यातून कोणी चराचर विश्वामध्ये कोणीही वाचू शकत नाही. ह्या विश्वरूप म्हणजे ही एक प्रकारचं महामारी म्हणजे सर्वांना मरणाला उद्युक्त करणारी अशा प्रकारची ही विश्वरूप हीच कोणी महामारी आहे. आणि त्याच्यामुळं चराचरी जीवित्व गेले आहे. संपूर्ण चराचर विश्व जे आहे त्यांना जीवन राहिलं नाही, म्हणजे कोणी जगू शकत तुझ्या ह्या विश्वरूपाच्या कचाट्यातून आता कोणीही जगू शकत नाही. जी न बोले तरी काय करी कैसे निरावे. आता म्हणतात आजचं सगळं झाल्यावर मग झालं तर मला कशाला सांगतो. खरोखरे न बोले, तुला सांगूच नाही, पण तरी काय करी, परंतु काय करावं कैसे निराहे. जर तुला बोललं नाही तर दुसरं कोणी मला वाचणार आहे का, मी स्वतंत्र वाचणार आहे का. कैसे निरावे, मग तुला जर शरण नाही आलो तर आता मी कैसा राहीन म्हणजे कसा जिवंत राहीन, अर्थात जिवंत राहू शकत नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी तुला सांगणं मला भाग पडत आहेत. अजून परमात्म्याला अर्जुन म्हणतो, दंष्ट्रा कराला नीचते मुखानी दृष्ट्वैव काला नलसन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दंष्ट्रा कराला नीचते मुखानी लानल सन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. दंष्ट्रा कराला निचते मुखानी दृष्ट्वैव काला नल सन्निभानी दिशो न जाने न लभेच शर्म प्रसीद देवेश जगन्निवास. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.